सोनिया, सगळी सँडविचेस छान झाली आहेत. खरंच मलाही खूप आवडली. थँक्यू सो मच. अजून हवंय? बस. ईशा मॅम, तुमची भाजी आली. दादा अगं हळू. सोन्याताई, या ना तुम्ही पण. मजा असते अशी भाजी घेण्यामध्ये पण. रिअली? या या. ओके. बसा ना. हिअर. ओके. भाजी घेताना अशी हाताने निवडून घ्यायची असते. व्हॉट? निवडून? सिलेक्ट करून. ओके, सिलेक्ट करू. हो. तोंडली कशी दिली? किती पाहिजे? आता एवढं मोठं घर आहे म्हणजे 4-5 किलो लागणार. तुम्ही आधी भाव सांगा, मग आम्ही डिसाइड करतो किती घ्यायची ते. 150 रुपये किलो. वाव, सो चीप. जस्ट 150 रुपीज. हो, ओनली 150. अहो, काहीच्या काही काय किंमत सांगताय? 150 रुपये किलो तोंडली. Come on, Isha. This is not much. This is so cheap. द्या तुम्ही 5 किलो द्या. अहो सोन्याताई, हा भाव आपलं घर बघून सांगतायत. हा बरोबर भाव नाहीये. ओके, यू कॅरी ऑन. बरं, तुम्ही आधी अर्धा किलो तोंडली काढा तर. #भाजी. हे अर्धा किलो आहे. हो ताई. Come on, Isha. This is half kg. See the काटा. हो, बघा ना, जास्ती दिले. नाही, मला नाही वाटत ही अर्धा किलो आहेत ते. अहो ताई, तुमच्याशी खोटं बोलीन काय? अहो, तुम्ही माझ्या धाकल्या बहिणीसारखा आहेसा. नाही हो, ही अर्धा किलो नाही वाटत आहेत. अहो ताई, खाली काय बघताय? वरती बघा ना काटा. हो, See? काय आहे? माफ करा ताई, चुकलं माझं. महागाई एवढी वाढली म्हणून असं करावं. महागाई वाढली मान्य आहे, पण हा मार्ग योग्य नाहीये. ठीक आहे, पण परत असं नका करू. नाही परत करणार. बॉबी दादा, मला प्लीज माझा फोन द्या ना. हॅलो. हॅलो आई, मी तुला स्पीकरवर टाकते. थांब. ऐक नाही, आता आमच्याकडे भाजीवाले काका आलेत. मी त्यांच्याकडूनच भाजी घेते. हो का? काय भाव आहे? आई, अगं तेच विचारायला फोन केलाय. मला इथे तोंडली घ्यायची. ते म्हणतात 150 रुपये किलो आहेत म्हणे. काय? 150 रुपये किलो? काय कशाचा भाव आहे 150 रुपये किलो? तुम्ही थांबा हो, तुम्ही पूजा करा. थांबा जरा. हा बोल बाळा. तू स्पीकरवर आहेस, बोल आई. ओ दादा, काहीच्या काही भाव सांगता का? 20 रुपये पाव किलो आहे. वाटेल ते सांगताय ना? हो ताई. लहान मुलगी दिसली म्हणून फसवताय का तुम्ही? हो नाही हो. कुठून आणली तो एवढी महाग भाजी? दादर की वाशी? माझी दोन्हीकडे ओळख आहे, मी सांगून ठेवते तुम्हाला. हा, आणि मेथीवाल्यांना ओळखता का? सगळ्यात मोठा ठेला आहे त्यांचा वाशीमध्ये. हा, ओळखतो. आणि हे बघा, तुम्ही नीट भाव केला नाही ना तर आम्ही वाशीवरनं भाजी मागू त्यांच्यासाठी. हा, सांगून ठेवते. असं करू नका ताई, मी देतो त्यांना. ठेवा फोन आता. हो आई, थँक्यू. कोण मेथीवाले? काही नाही हो, मला आडनाव आठवत नव्हतं. मेथीची भाजी करत होते ना, म्हणून मेथीवाले म्हणाले. आता 2 किलो तोंडली द्या. 160 रुपये देते. ताई, तुम्ही तर सांगा आता. महागाई किती वाढले? हे बघा, बरोबर दरानेच देते मी तुम्हाला पैसे. बर ठीक आहे, देतो. सर्जेराव काका, यांच्याकडून भाजी घ्या आणि यांची चहा पाण्याची पण व्यवस्था करा. जी ताई, डोकं दुखतंय, औषध आहे का? हो,
सर्जेराव काका गोळी आणता का? जी. परत असं कुणाला फसवू नका. मला लहान बहीण मानता ना, मग माझं प्लीज ऐका. हो, चुकलं. परत नाही असं करणार. ए दादा ठीक आहे पाणी घे आणि तुला गोळी देतो. दे झालं. सोडा मला. काय झालं? मी काय केलं? मॅडम यांना बाहेर काढण्याची ऑर्डर आहे. का पण? आम्हाला कळलं पाहिजे. सॉरी मॅडम, पण यांना बाहेर काढावं लागेल. चल रे भाजी घे चल. हो हो, आहो. ऐका ना. अहो पण तुला कळलंच असेल ना आता ईशा, आपल्या घरात आपण किती गोष्टी ठरवल्या तरी सगळ्या गोष्टी फायनल मायराच करते. तिच्या मनासारख्याच गोष्टी आपल्या घरात घडतात. महाराजी बसा, येईल फोन. मला हे अजिबात आवडत नाहीये झेंडे. ही कालची आलेली माणसं सगळ्या गोष्टी बदलण्याच्या मागे का लागलेत ना मला खरंच कळत नाहीये. हॅलो हॅलो मायरा मॅडम, त्या भाजीवाला धरून हाकलून दिला इथे. परत यायची हिंमत नाही होणार त्याची इथे. व्हेरी गुड. बरं, घरात काही भाज्या घेऊन ठेवल्या असतील तर त्या आधी फेकून दे. इट्स नॉट हेल्दी. भाजी त्याच्यासोबत परत पाठवून दिली. गुड. थँक्यू मॅडम. काय अपडेट मायराजी? अपडेट हेच आहे की मायराची सत्ता अजूनही संपलेली नाही आणि मी तसं होऊ देणार नाही. प्रश्नच नाही. इकडे ऑफिसमध्ये बसून सगळं मॅनेज करते मी. दॅट्स बिकॉज मायरा कॅन नेव्हर फेल. अरे आज सगळं वेगळंच दिसतंय जेवण. आजचा मेनू बदलला काय? सर खाऊन तर बघा ना. हे काय? आंबाडीची भाजी. आंबाडीची भाजी आपल्याकडे कधी केली नव्हती आधी. रोहिणला इथे समोर जे काही दिसतंय ना ते मी सगळं फर्स्ट टाइम ऐकतेय. चवीला मस्त आहे पण. आणि हे काय? सर ती तोंडल्याची कोशिंबीर आहे. तोंडल्याची कोशिंबीर? अरे वा, आज सगळं नवीनच आहे. घोसाळ्याची भजी सुद्धा आहेत, खाऊन बघा, छान झाली. सर तसं नवीन नाहीये, आमच्या घरी हेच खातात. इथे बनवलं गेलं नसेल जास्त. फारच मस्त आहे. सर मी असा स्वयंपाक रोज करू शकते, पण त्यासाठी मार्केटमधल्या भाजीवाल्याकडून भाजी आणायला पाहिजे. मायरा मॅम ज्या बास्केटमधल्या भाज्या पाठवतात ना त्यातल्या भाज्या मी खाल्लेल्याच नाही आहेत. मग तू स्वतः जा मार्केटमध्ये आणि तुला आवडतील त्या, तुला पाहिजे त्या भाज्या घेऊन ये. सर मी आज खरं तर मार्केटमधल्या भाजीवाल्याला बोलवलं होतं घरी, पण मायरा मॅमना पटलं नाही ते. कसं ईशा, मायराला आधी इन्फॉर्म करावं लागतं आणि मग ती सगळ्या गोष्टी अरेंज करते. नाही पण त्या तर ऑफिसमध्ये असतात ना, मग इथे आयत्या वेळेस काय लागणार आहे हे त्यांना दरवेळेस कळवणं कसं शक्य आहे. मला काय वाटतं की इथे असणाऱ्या माणसाला ते जास्त नीट कळेल ना. ईशा बघ, गेली काही वर्ष आपल्याकडे हे असंच चाललंय. सर मी एक सुचवू? बोल. सर मला वाटतं की घराची सगळी जबाबदारी तुम्ही सोनियाताईंना द्यावी. हो, त्या खूप वर्ष इथे राहिल्यात आता आणि
त्यांना इथलं सगळं माहिती सुद्धा आहे. त्यांना काही अडलंच तर आईसाहेब आहेत ना त्यांना गाईड करायला. आई साहेब, तुमची ही अशीच इच्छा आहे? काय हरकत आहे? म्हणजे घरातल्या गोष्टी घरातच राहतील आणि मायराला त्रास होणार नाही. ठीक आहे, मग आजपासून या सगळ्या जबाबदाऱ्या सोन्या वहिनी सांभाळतील. मी रिअली ऑफकोर्स येस. अर्थात तुमची काही हरकत नसेल तर. ऑफकोर्स. आय मीन तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर आय डोंट माइंड. मी घेईन सगळा चार्ज. दॅट्स ग्रेट, दॅट्स अ स्पिरिट. चला, मग ठरलं आजपासून या सगळ्या जबाबदाऱ्या सोन्या वहिनी सांभाळेल. कॉंग्रॅट्स. आई साहेब बोलवलं? हो. हे काय? आज सोनियानी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट केला आणि घराची जबाबदारी घ्यायला ती तयार झाली. या राईट. तू सकाळी जेवताना नव्हतास, पण विक्रांनी आज सगळी घराची सूत्र तिच्याकडे दिली आहेत अधिकृतपणे. रिअली? वाव, दॅट्स ग्रेट न्यूज. खरं तर सोनिया कशी तयार झाली याचं मला आश्चर्य वाटतंय. ती खरंच हुशार आहे, पण तिने थोडा इंटरेस्ट दाखवायला हवा. आई साहेब, तुमच्या लक्षात येतंय हे सगळे चांगले बदल आत्ताच का होत आहेत? का? माय फ्रेंड वहिनी, तिच्यामुळे. अगदी माझ्या मनातलं बोललास. तिच्यात काहीतरी जादू आहे आई साहेब. समथिंग डिवाइन. ते म्हणतात ना, दैवी आहे काहीतरी. आणि ती या घरात आल्यापासून मला ते जाणवत आहे. सगळं खूप पॉझिटिव्ह होत आहे ती आल्यानंतर. आई साहेब, त्या दिवशी संक्रांतीबद्दल बोलताना वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं होतं बघा. ते मला टच झालं एकदम. आणि मला कळलंच नाही मी तो पतंगोत्सव कधी आणि का डिक्लेअर केला. ते सगळं माझ्याकडून झालं जस्ट फॉर माय फ्रेंड वहिनी. खरंय, यापुढे सुद्धा सगळं चांगलं होऊ दे. का नाही होणार? आई साहेब, वहिनीकडे बघताना तुम्हाला कोणाची तरी आठवण येत नाही? जयदीप, तू आज गोळी घेतली नाहीस ना? विसरलास? आय डोंट नो, विसरलो असेल. मला सोफ्यावर सापडली. ओके, राहू दे ना आई साहेब एक दिवस. नाही, एकच तर घ्यायची असते. घेऊन टाक. नाही, नको. मी विक्रांतला सांगू? घेऊन टाक. पहिली मंगळागौर, दिवाळी सण. अहो, दिवाळी सण आणि पहिली मंगळागौर याला 5,000 पुरतील का हो? दिवाळी सणाला ईशाच्या सासरच्यांना मोठ्या मोठ्या गिफ्ट घेऊन द्याव्या लागतील. 10,000 लिहिते. पुष्पा, अगं आता कसला हिशोब मांडत बसलीस तू? झालं ना लग्न आता? म्हणजे काय, लग्न झालं की झालं का? आता 12 महिने 12 सण करावे लागतील लेकीचे. त्या वेळी बघू काय होईल ते. त्या वेळी नाही. त्यांच्या घरी जाऊन आले. एवढं मोठं घर हो, एवढी मोठी माणसं, काय काय द्यावं लागेल. त्यात बाळणपण. बाळणपण म्हणून काय विचारताय? ईशाचं पहिलं बाळणपण आपल्याला माहेरीच करावं लागेल. म्हणजे इथे त्याचा खर्च नको का? हो, आता माझ्या लक्षात येतंय. म्हणजे लग्न करून दिलं म्हणजे सगळी काय जबाबदारी संपली असं होत नाही. खर्चाचा खूप मोठा आकडा आहे. काहीतरी तयारी करावी लागेल. काहीतरी म्हणजे वाटेल ती नाही. मागच्या वेळी घर विकलं होतं तसं यावेळी करायचं नाही. मी आधीच सांगून ठेवते तुम्हाला. निमकर नाही ग, तसं नाही.
आहे बघ, ऐक पुष्पा, मी काय म्हणतो, मी आत्तापासूनच थोडे थोडे पैसे बाजूला टाकायला सुरुवात करतो हो. आणि एक्स्ट्रा एखादं काम शोधतो. आणि मी पण ना चकल्यांची विक्री सुरू करते आणि पोळ्यांचं काम आलं होतं ना ते घेते. थांब जरा, तू आत्ता घाई करू नकोस. मी आता नवीन कोणतं काम शोधायचे ते ठरवतो. हा, पण त्याआधी मी माझ्या मुलाला फोन करतो. मुलगा? हं. परवा ते मला काय म्हणाले की बाबा, आता मी तुमचा मुलगा आणि ईशा तुमची सून आहे असं समजा. खरंय हो, त्यांना खूप काळजी आहे आपली, नाही का? हो, आणि मुख्य म्हणजे काय, ते नवीन काहीतरी एखादी छान कल्पना सुचवतील मला. करेन मी फोन त्यांना थोडासा वेळ मिळाला की. बर, हिमकर, चहा हवाय का? वा. दे दे. मे कम इन सर? येस, कम इन. येस सर. बस, that's it. नो इट्स ओके. बस मायरा. मायराजी बसा ना प्लीज. आता सर एवढं सांगतात तर तुम्हाला ना कामात उचलतच नसते बघा. बसा. ओके. येस सर. मायरा, हे तुझ्यासाठी. हे काय आहे? A small gift for you. ओके. बट व्हॉट इज द ओकेजन? मायरा, माझ्या लग्नामध्ये तू खूप मेहनत घेतलीस. खरं तर तेव्हापासून तुला काहीतरी द्यावं असं डोक्यात होतं, म्हणून हे एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू सो मच सर. खरं तर ह्याची गरज नव्हती. आय मीन, तुम्हाला माहिती आहे मी तुमची सगळी कामं करायला तयार आहे. यू नो दॅट. आय नो मायरा, पण हे माझ्यासाठी खूप स्पेशल होतं, खूप महत्वाचं होतं. थँक्यू सो मच सर. मायराजी, अभिनंदन. क्या बात. थँक्यू. आणि एक सर, काय अजून एक गिफ्ट आहे का? मायरा, खंडेलवाल कन्स्ट्रक्शन आपला सगळ्यात मोठा क्लायंट आहे आणि त्याच्याशी आतापर्यंत फक्त मीच डील करत होतो. पण आता खंडेलवालच्या सगळ्या प्रोजेक्टवरती हेड म्हणून तू काम करशील. येस, आणि अगदीच तुला काही अडचण आली तरच मी त्याच्यात लक्ष घालेन. Oh my God, I can't believe this. I don't know what to say. You deserve it, Myra. Of course, sir. But seriously, thank you very much. आता responsibilities वाढल्यात, so I think I should get back to work. एक मिनिट मायरा. Yes, sir. तुझ्यावर आता ऑफिसच्या अनेक जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, त्यामुळे तुझ्यावरच्या काही जबाबदाऱ्या मी आता कमी करतोय. सर, इट्स ओके. मला जबाबदाऱ्या घ्यायला खूप आवडतात. तुम्हाला माहिती आहे मला काम करायला केवढं आवडतं. माय वर्क इज माय लाईफ सर. आय नो. पण यानंतर घरची जबाबदारी सांभाळायची तुला गरज नाही. सोन्या वहिनी ते बघतील. तुला फक्त ऑफिस सांभाळायचे, कारण तिकडे तुझ्याशिवाय आमचं काहीच होऊ शकत नाही. Isn't it, Jende? I know. It's okay, sir. It's okay. तुमच्या आयुष्यात एक खूप मोठा बदल घडलाय सर, आणि आय थिंक त्याच्यामुळेच हे सगळे बदल घडतायत. बट इट्स ओके. मी सवय करून घेतली आता ह्या सगळ्याची. पण तरीही जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला माझी गरज आहे तर आय एम ऑलवेज देअर. Sure, Myra. Thank you. Once again, thank you for this.
विक्रांत काय नाही काय झालं? काय नाही जुने दिवस आठवले रे. ही त्याचीच तर सुरुवात नाही ना?